आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आगमन झाले ते म्हणजेच कोल्हापूर प्रीमियर लीगचे एक जबरदस्त आयोजक आणि त्याचबरोबर एस एस क्लब जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने फिटनेस साठी काम करतोय त्याचे ओनर मुकेश मनोज सकपाळ यांचं देखील आगमन झालं. मनोज सकपाळ सर आपलं देखील सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये प्रभावी कामगिरी राहिली आहे त्यांची देखील आणि निश्चितच कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातून एक खेळाडू असा तयार झाला ज्याने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलं तेच मनोज सकपाळ यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅचला सुरुवात होते. कोल्हापूर प्रीमियर लीग चौथं पर्व त्याच कोल्हापूरकरांना गर्व अशी एक मानाची अभिमानाची स्पर्धा आणि या अभिमानाचा स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस जबरदस्त मॅच आपल्या भेटीसाठी आले. दक्कन पन्हाळा यांच्या विरोधात मोरिया उद्योग समूह या दोन मातबर संघांमध्ये लढत नाणेफेक जिंकलाय मोरिया उद्योग समूह संघाने आणि त्यानंतर या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर इथे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतो हा संघ गोलंदाजी मार्कवरती विकी चषकाचे आयोजक आणि त्याचबरोबर या कोल्हापूर नगरीतील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे असा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच नाना पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. आणि निश्चितच यांचा फॅन फॉलोवर वर्ग जो आहे तो मोठा आहे. नितीन साखळकर प्रेमी हा फॅन फॉलोइंगचा वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. नितीन साखळकर म्हणजेच नाना या नावाने देखील ओळखले जातात. नितीन साखळकर हे नाव कमी जणांना माहिती असेल परंतु नाना हे नाव सर्वांनाच परिचयाचं आहे. पहिला चेंडू इथे ड्राईव्ह केला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला वेगात टाकलाय. त्यानंतर इथे जर पाहायला गेला तर पंचांकडे अपील केला आणि त्यानंतर पंचांनी बोट आकाशाला केलंय म्हणजेच काय ओईटी आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. इथे महत्वाची विकेट आली. थँक्यू डीजे. निश्चितच महत्वाची विकेट आली आहे. गणेश मगदूम या करवीर विभागातील एक घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. गणेश मगदूम माघारी परतलाय. निश्चितच एक जबरदस्त खेळाडू. प्रताप पारकर स्पोर्ट्स सुळे त्याचा घरचा संघ आणि या संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी या मॅच मध्ये देखील त्याला प्रमोट केलं होतं वरच्या स्थानी परंतु या स्थानाला तिथे निश्चितच न्याय देऊ शकले नाहीयेत. थोडस जर पाहायला गेलं तर कुठेतरी आपला नॅचरल जो खेळ आहे अटॅकिंगचा तो न खेळता एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला कारण का 8 षटकांची मॅच आहे आणि सुरुवातीला जर पाहायला गेलं तर सिंगल डबल धावा घेणं गरजेचं होतं आणि म्हणूनच त्या प्लॅनिंग नुसार बॅटिंग करण्याचा प्रयत्न परंतु तिथेच नितीन साखळकरचा एक चांगला चेंडू ज्या चेंडूने इथे मात्र घात केला. फलंदाज गणेश मगदूमला बाद केलाय आणि त्याची जागा कोणी घेतली आहे जो खेळाडू या कोल्हापूरच्या नगरीमध्ये पोलिसाची भूमिका देखील बजावतो आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर कमी उंची आहे परंतु प्रतिभाशाली खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागते असे इंद्रजित खडके बॅटिंग साठी सज्ज होत असताना ते देखील पाहायला मिळतात. ओहो इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. निश्चितच हा चेंडू जर थोडस जर पाहायला गेलं तर डावेस्टीच्या बाहेर होता आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावेने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. वाईट +1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील. गणेश बाद झालेत आणि म्हणूनच अतिरिक्त जबाबदारी जलसिंग पाटील आणि त्याचबरोबर इंद्रजित खडके यांच्या खांद्यावरती असेल. ओहो क्लासिकल ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदण्याची किमया साकारले. जबरदस्त क्षेत्ररक्षक येत आहेत बॅकअपला साठी परंतु इथे मात्र भेदलाय. वाह काय फटका खेळला जबरदस्त. या फटक्यासाठी ओळखले देखील जातात जलसिंग पाटील.
नितीन साखळकर यांना देखील माहिती आहे जयसिंग पाटील जर मैदानाच्या आतमध्ये राहिले तर धावांचा पाऊस हा नक्कीच पडणार यात शंका नाहीये आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या खेळाडूने या केपीएलचं टायटल देखील जिंकलंय. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय सिंगलला इथे मात्र प्राधान्य दिलं जात आहे. पहा ही खासियत आहे जे युवा खेळाडू या मॅचला पाहतायत त्यांनी या जयसिंग पाटीलचा खेळ निश्चितच पाहणं देखील गरजेचं असणार आहे कारण का जयसिंग पाटील जर पाहायला गेलं तर एक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत क्लासिकल फटक्यांसाठी ओळखले देखील जातात आणि ती ओळखतोय दाखवण्याचा प्रयत्न करतायत. क्लासिकल ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला चौकार देखील आला त्यानंतर पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. हो या चेंडूवरती थोडस फाईन केलंय फटका तर चांगला खेळ आहे इथे जर पाहायला गेला तर निश्चितच प्रयत्न होता परंतु या प्रयत्नांना यश मात्र फलंदाजाला आलंय. पाच चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केले गेलेत आणि या 5 चेंडूमध्ये धावा बनवले गेलेत. 12 धावा फलकावरती लागले जात आहेत. चांगली सुरुवात इथे झाली नव्हती परंतु आता मात्र धावा व्हायला लागलेत. हो पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर निश्चितच या चेंडूवरती देखील एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर अक्षयजी कोळबेकर सर देखील पाहायला मिळतात आणि हेमंत कोळी सर हे देखील पंचाच्या भूमिकेत आहेत. या चेंडूमध्ये पुन्हा एकदा थोडस फाईन केलाय फटका तर चांगला खेळलाय सिंगलला प्राधान्य दिलाय परंतु क्षेत्ररक्षकांना बेदा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 धावीसाठी. यस गोलंदाजी मार्कवरती दाखल होणारा गोलंदाज जर पाहायला गेला तर फिरकीचा जादूगार म्हणून ज्या ज्या गोलंदाजी ओळख आहे असा एक जबरदस्त गोलंदाज मांगलेला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणजेच सनी सराफले आपल्याला गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतंय. एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. मांगली म्हटलं की विजय पावले हे निश्चितच डोळ्यासमोर येतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये कित्येक वेळेला जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपल्याला सरीसर आपले देखील पाहायला मिळाले. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि पाहायचं आता मात्र कशा प्रकारे त्यांचा देखील गोलंदाजीचा क्लास राहतोय कारण का त्यांच्या विरोधात जयसिंग पाटील एक क्लासिकल खेळाडू म्हणून ओळखले जातात आणि इथे निश्चितच सनी सराफलेच्या देखील गोलंदाजी बोटांच्या जादूचा क्लास आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेला तर एकमेकांच्या बरोबरीने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतात परंतु सध्याच्या घडीला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. पाहायचंय कोणता खेळाडू कोणावरती बारी पडणार आहे या मॅच मध्ये हे देखील महत्वाचं असेल. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर सनी देखील गोलंदाजीच्या अटॅक वरती हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. ड्राईव्ह पाहायला मिळत कव्हरला इथे मात्र फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगलला इथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा तर संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाले आहेत. तो नव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. नितीन साखळकर थोडस मागणे ठरले होते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं. विकेट आली होती गणेशची परंतु त्या षटकामध्ये 17 धावा म्हणजेच सुरुवात चांगली झाली आहे. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. सुरेख चेंडू थोडस जर पाहायला गेला तर वेगाने इथे मात्र हा चेंडू जो आहे तो टर्न केलाय. ही खासियत आहे या खेळाडूची
वेग आहे या खेळाडूकडे आणि त्याचबरोबर टप्प्याची अचूकता देखील या चेंडूवरती पाहायला मिळाली. इथे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पॉइंटला फटका खेळायचा होता परंतु तो फटका खेळता आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. फ्लँक स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहेत, थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक, पॉइंटला एक देखील क्षेत्ररक्षक तैनात केला. ओहो इथे मात्र जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळत असताना सिंगल इथे फटकावरती ऍड होईल. थोडस फंबल झाले परंतु इथे कोणताही खतरा नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये कारण का सिंगल चालू. दुसऱ्या धावेचा रिस्क इथे मात्र घेतली जात नाहीये. धावसंख्या वाढती आतापर्यंत. धावसंख्येचं टोटल 20 या अंकावरती विराजमान झालेली धावसंख्या आपण पाहतोय. हो इथे मात्र फटका चांगला खेळलाय. थोडस सफल झालाय आणि त्यानंतर फक्त दिशा दिली चेंडूला. अप्रतिम फटका, नजाकत पूर्ण फटका 4 धावांसाठी. निश्चितच जर पाहायला गेलं तर क्लासिकल फटका सजवला गेलाय इंद्रजित खडकेच्या बॅट मधून. एक जर पाहायला गेलं तर चतुर खेळाडू आहे, ही ओळख आहे या खेळाडूची. चतुर खेळाडू आहे तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक दर्जेदार खेळ या खेळाडूचा देखील राहिलाय निश्चितच. आणि त्याचमुळे जयसिंग पाटीलने आपल्या संघामध्ये या खेळाडूला स्थान दिलंय. चतुर खेळाडूचं संघातलं स्थान महत्वाचं असं. या चेंडूवरती इथे मात्र रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट जरूर केला गेला परंतु त्यामध्ये धावा नाही येत आणि सनीला देखील माहिती आहे रिव्हर्सचा फटका हा खेळला जाईल आणि त्याचसाठी इथे जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड डीप बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. निश्चितच रणनीती आहे आणि त्या रणनीतीनुसार गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाज आहेत आणि रोहित खांडेकर देखील चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आपल्या टीमला. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, जबरदस्त अल्टी पलटी, चेंडू होईल कल्टी, चेंडू सीमारेषा पार चौकार. जयसिंग पाटीलच्या खांद्यावरचा जो भार आहे, अतिरिक्त भार होता जेव्हा गणेश मगदूम बाद झाले त्यानंतर जो भार होता तो भार कमी केला. मी म्हणेन इथे इंद्रजित खडके जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतात. क्लासिकल फटक्यांसाठी ओळखले जातात. एक चतुर खेळाडू आहेत, कोणत्या क्षणी कोणता फटका खेळायचा याला माहिती आहे आणि म्हणूनच इथे तिसऱ्या स्थानासाठी त्यांना देखील पाचारण करण्यात आले. जबरदस्त खेळाडू. या खेळाडूकडे जर पाहायला गेलं तर शक्ती कमी आहे परंतु युक्ती या खेळाडूकडे अप्रतिम आणि म्हणूनच यशस्वी होत असताना पाहायला मिळाले. आणि 2 षटकांची सांगतात. 2 षटकामध्ये आतापर्यंत धावा बनवले गेले तर 28 फलकावरती जोडल्या गेले आहेत. तिसऱ्या षटकासाठी कोण आलंय? या कोल्हापूर नगरीतून एक नाव सातत्याने चर्चेमध्ये पाहायला मिळालंय. या वर्षीची प्रहारची स्पर्धा देखील ज्या खेळाडूंनी गाजवली आहे. आताच नवज्योत क्रीडा मंडळाची स्पर्धा बापर्डे येथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये देखील चांगला खेळ दाखवलाय असा रोहित खांडेकर. मॅन फ्रॉम चिंचवडचा हा खेळाडू मिस्ट्री गोलंदाज म्हणून देखील ओळख आहे या खेळाडूची आणि ह्याच ओळखीने आत्ताच्या घडीला जर पाहायला गेलं तर दहशत जी आहे ती निर्माण केली. गेल्या वर्षीची कोतुलीची स्पर्धा कोण विसरेल ती स्पर्धा. या खेळाडूने 6 धावा देत 7 विकेट मिळवल्या होत्या. 36 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त कामगिरी. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. निश्चितच सिंगल इथे मात्र फलकावरती ऍड होते. जयसिंग पाटीलला देखील माहिती आहे या खेळाडूला निश्चितच कुठेतरी सन्मान देणं गरजेचं आहे. या खेळाडूची जादू ओळखणं गरजेचं आहे. जर जादू ओळखली तर निश्चितच आपण याच्यावरती प्रहार करू शकतो. याच्यावरती आपल्याला सायलेंट राहायचं आहे, सायलेंट मोड वरती राहायचं आहे आणि बाकीच्यांवरती आपल्याला अटॅकिंग मोड वरती यायचं आहे आणि एक प्लॅनिंग नुसार बॅटिंग करताय जयसिंग पाटील. इथे जर पाहायला गेलं तर इंद्रजित खडके यांना अटॅकिंग साठी त्यांनी देखील सांगितलंय तुम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मी इथे मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे आणि त्यानुसार प्लॅनिंग नुसार ही मॅच चालली आहे. जबरदस्त मॅच.
ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, त्यानंतर जर पाहायला गेला तर बॅटची हलकीशी गडा आणि त्यानंतर सिंगल इथे त्या फलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. नितीन साखळकर आणि त्याचबरोबर रोहित अरुण खांडेकर हे जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला सांगरूच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालं. छत्रपती शंभूराजे डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी रोहित अरुण खांडेकर त्या स्पर्धेमध्ये मालिका वीराचा बहुमान देखील पटकावला होता असा खेळाडू आहे. ओहो या चेंडूवरती आक्रमण, वा वा वा, जादू चालवण्याआधीच ती जादू निकामी केली. कोल्हापूर प्रीमियर लीगचा आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार जयसिंग पाटीलच्या बॅट मधून आलाय. धमाका केलाय जयसिंग पाटीलने. आधी रिलॅक्स मोड मध्ये होते, आता अटॅकिंग मोड वरती आलेत. जबरदस्त कामगिरी. ओहो चांगला चेंडू आहे, ही खासियत आहे या खेळाडूची. सिंगलला इथे मात्र निश्चित प्राधान्य दिलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स मिळाला आणि 2 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळाले. थोडस फाईन फटका केला, हलक्या हाताने पुश केला, चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिलाय. या आधीचा खराब चेंडू होता, त्याचा वेट केला आणि त्याच्यावरती वेट अँड वॉचचा फटका सजवल्यानंतर सिंगल त्या फटकावरती ऍड होत, सिंगलला डबल मध्ये ऍड केल्यानंतर धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. आतापर्यंत 38 धावा त्या फटकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. ओहो हा थोडस जर पाहायला गेलं तर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर व्हाईट +1 एकूण 2 धावा. या चेंडूला पकडण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला कमी उंचीचा खेळाडू पार्थ फराटे, ज्याची चर्चा ही कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने पाहायला मिळाली. वाळवाचा खेळाडू, पेशाने जर पाहायला गेलं तर इंजिनियरचं शिक्षण घेत आहेत, परंतु तेच शिक्षण घेत असताना या क्रिकेटच्या पटलावरती देखील चांगलं अधिराज्य गाजवले या खेळाडूने. वय वर्ष तब्बल 21 आणि या कमी वयामध्ये ज्या खेळाडूची चर्चा पाहायला मिळाली. गेल्या वर्षी कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त खेळ खेळताना पाहायला मिळाले होते. रिव्हर्सचा फटका, रिव्हर्सचा फटका इथे मात्र असरदार नाहीये. इंद्रजीत यांचा ट्रेडमार्क शॉट आहे आणि त्यासाठी प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु या प्रयत्नामध्ये गोलंदाजाला आले यश. चेंडू डॉट आलाय आणि याच बरोबर धावसंख्या ही 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा फलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 षटकाचा खेळ संपुष्टात, 40 धावा फलकावरती. सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेचच मॅच कडे येऊया. डीजे आपण चर्चा करत होतो आणि त्यानंतर त्या चर्चेला इथे पुन्हा एकदा उदाहरण येईल, कारण का गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत पेशाने इंजिनियर. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर निश्चितच सध्याच्या घडीला जबरदस्त कामगिरी या टेनिस क्रिकेट पटलावरती देखील राहिले असे पार्थ फराटे आपल्याला पाहायला मिळतात. वाळवा या छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा खेळाडू पार्थ फराटे. उंची कमी आहे परंतु प्रतिभाशाली खेळाडू आहे. कमी वयामध्ये या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा केली या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती. जबरदस्त खेळाडू आहेत. या वर्षीच्या अंगामध्ये देखील चांगला खेळ करताना पाहायला मिळाले. इंजिनियरचं शिक्षण घेत आहेत एक खेळाडू. चांगली कामगिरी आहे. ओ पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. इथे जर पाहायला गेला तर मॅजिक दाखवले पार्थ फराटेने. जबरदस्त कामगिरी होत असताना पाहायला मिळते. सनी फराटे जे जर पाहायला गेलं तर वाळव्यातील एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सातत्याने पार्थ फराटे हा देखील खेळताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. ओहो इथे जर पाहायला गेलं तर बॅकफुटला जाऊन इथे टॅप केलाय, फटका केलाय सिंगल साठी. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळत असताना धावसंख्या वाढवणारा फटका पाहायला मिळतोय सिंगलने. इथे धावसंख्या 41 41 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 40 धावा धावफटकावरती लागल्या. त्यानंतर चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट देखील आला आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आले.
2 धावा आतापर्यंत, 1 धाव इथे आतापर्यंत खर्च केले 2 चेंडूंवरती. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय आणि जलसिंगने देखील सांगितले थोडस संयमाने खेळ करावा लागेल. सुरुवातीला याला ओळखावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या विरोधात रणनीती आखावी लागेल. ओ इथे मात्र फाईन केला, फटका जबरदस्त सफल झाले आणि त्यानंतर अलगत वार, चेंडू सीमारेषा पार, शानदार चौकार. थोडस जर पाहायला गेलं तर चेंडू जो आहे तो मागे टाकलाय, थोडस पुढ्यातून वळवणं गरजेचं होतं, ते चूक केली. थोडस जर पाहायला गेलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता. आता बरोबर इथे मात्र लेंथ वरती टाकलाय, थोडस फ्लाईट दिली. आता जर पाहायला गेलं तर जी चूक झाली होती ती चूक समजावून सांगितली गेली संघ सहकार्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, थोडस फ्लाइटेड डिलिव्हरी आणि त्यामध्ये एक अचूकता देखील चेंडूची पाहायला मिळाली. फार्क परागटेच्या माध्यमातून कमबॅक केलं फार्कने देखील. या आधीच्या चेंडूवरती चौकार त्याच्या विरोधात घेतला गेला. आता पुन्हा एकदा जलसिंग पाटीलच्या विरोधात फार्क परागटे हे द्वंद्व पाहायला मिळते. फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बरोबर सापडलेत आपल्या जाळ्यामध्ये. पार फरकतेने मोठी विकेट मिळवून दिली. थँक्यू डीजे. निश्चितच जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला, लोअर फुल टॉस होता आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर विकेट आले आणि विकेट आल्यानंतर या बावडा टेनिस क्रिकेट विश्वाने काय दिलंय तर बावडा टेनिस क्रिकेट विश्वाने दिलंय आपल्याला मनोज सकपाळ सारखा एक हिरा, त्यानंतर नंदू उल्पे असतील, त्यानंतर जर पाहायला गेलं तर मुकेश शिंदे असतील, यासारखे जबरदस्त खेळाडू, इम्रान असतील आणि यांच्यानंतर कोण, यांच्यानंतर सध्याच्या घडीला ज्या खेळाडूची चर्चा या बावडा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने, या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने पाहायला मिळते तो सौरभ महापुरे. धावांचा महापूर पडण्यासाठी पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. या वर्षीच्या अंगामध्ये रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील दहशत गाजवली या खेळाडूने आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचा अंगम जसा सुरुवात झाली त्या तशा अंगामध्ये जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळाले सौरभ महापुरे. निश्चितच एक कमी उंचीचा खेळाडू आहे परंतु प्रतिभाशाली खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जाते. जर पाहायला गेलं तर नंदू उल्पे असतील, मनोज सकपाळ असतील, त्यानंतर इम्रान असतील, टोनी बावडेकर असतील आणि यांच्यानंतर कोण, यांच्यानंतर जर पाहायला गेलं तर प्रतीक पाटील आहेत. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर प्रशांत पिंगळे देखील आहेत आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर सौरभ महापुरे, ओमकार कामकर हे जे खेळाडू आहेत ते बावडा नगरीतून सातत्याने चर्चेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्या या संघाने. बावड्याच्या संघातून खेळत असताना जबरदस्त कामगिरी, कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू देखील आहे. एक उभरता सितारा परंतु जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये त्याला संधी मिळाली, यशाची गाथा लिहायची आहे आणि त्यासाठी या मॅच मध्ये लढायचं देखील आहे. काय होते ते देखील पाहावं लागेल परंतु तोपर्यंत सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया. डीजे ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आली जलसिंग पाटीलची या आधीच्या चेंडूवरती. हो इथे मात्र थोडस जर पाहायला गेलं तर पॉलिंग स्टीव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो फटका सजवता आला नाहीये, तो प्लॅन एक्झिक्यूट करता आला नाहीये. डॉट चेंडू आलाय, षटकाची सांगता झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 46 धावा फलकावरती लागले जात आहेत. 2 गाड्यांच्या मोबाईलवरती 46 धावा फलकावरती. डीजे
देखील सरचे स्वागत. एक सलामीचे खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात, त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. आणि निश्चितच कालच्या दिवसापासून प्रेक्षकांमध्ये एक चर्चा आहे, ती म्हणजे या वर्षीच्या अंगामध्ये 100+ धावा देखील होत असताना पाहायला मिळत आहेत. टोनी बावडेकर देखील या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. एक युवा उद्योजक म्हणून देखील त्यांची ओळख आहे, असे व्यक्तिमत्व ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या KPL ची चर्चा पाहायला मिळते. आणि या KPLच्या स्पर्धेमध्ये एक चर्चा आहे, ती म्हणजे धावांचा पाऊस का पडतोय. हा धावांचा पाऊस याचं जर पाहायला गेलं तर प्रमुख कारण म्हणजे खेळपट्टी देखील आहे. आणि खेळपट्टी कोणी बनवली आहे, निश्चितच या खेळपट्टीवरती 7 दिवस ज्यांनी मेहनत केली आहे, इम्रान इनामदार, त्याचबरोबर पवन पाडाकर, जबरदस्त कामगिरी यांची देखील राहिली आहे. आणि त्याचबरोबर योगेश पाटील यांची देखील नावं आपण जरूरच यानंतर ज्या या ग्राउंड साठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांची देखील नावं आपण घेणारच आहोत. ओहो, या चेंडूवरती यश फलवून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस जर पाहायला गेलं तर स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु ते जर पाहायला गेलं तर निश्चितच बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव आली. सिंगल इथे मात्र प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. आता मात्र सौरभ मापुरे आपल्याला बॅटिंग साठी सज्ज होत असताना पाहायला मिळतील. मिस्ट्री गोलंदाज आहेत रोहित अरुण कांडेकर, मान फ्रॉम चिंचवडचा खेळाडू आहे. नरसोबाच्या वाडीच्या जवळच एक छोटस गाव आहे चिंचवड. आणि सध्याच्या घडीला त्यांचा रोनी स्पोर्ट्स ब्रँड सातत्याने चर्चेमध्ये राहिल्या. रोनी स्पोर्ट्सच्या जे बॅट आहेत त्या आपल्याला निश्चितच या कोल्हापूरच्या नगरीमध्ये सातत्याने पाहायला मिळतात. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती इथे मात्र फटका लाजवाब आहे निश्चित. परंतु या फटक्याला रोखण्याची ताकद दाखवली आहे कोणी, प्रथम वाह, काय झेल टिपलाय, अप्रतिम उंचीचा पूर्ण फायदा उठवत असताना पाहायला मिळाले प्रथमेश कदम, मॅन फ्रॉम भोयवाडीचा खेळाडू. जबरदस्त झेल टिपलाय, जबरदस्त झेल टिपला जातोय. एक अप्रतिम झेल हवेमध्ये झेपावले आणि त्यानंतर आज झेल टिपला. ज्याप्रमाणे घारीने टिपावा एक शिकार तशी टिपले ही झेल. जबरदस्त कामगिरी केली, जबरदस्त झेल टिपला प्रथमेश कदम. एक जबरदस्त खेळाडू आहेत, युवा टॅलेंटेड खेळाडू. चर्चा यांच्या देखील नावाची आहे. भोयवाडीतून बिलॉंग करत असताना या खेळाडूचा देखील खेळ या सध्याच्या घडीला जबरदस्त राहिलाय. जर पाहायला गेलं तर पडची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ झाला. त्यानंतर भोयवाडीची स्पर्धा स्वतःच्याच घरच्याच मैदानावरती देखील चांगली खेळताना पाहायला मिळाली. जबरदस्त युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. आणि भोयवाडीतून अजून एक खेळाडू जो आहे तो चर्चेमध्ये राहिला, तो म्हणजेच तेजस देखील नाव घेणं गरजेचं आहे. आताच्या घडीला डगआउट मध्ये आहेत, परंतु त्यांना देखील चान्स मिळणार आहे. एक जबरदस्त असे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, त्यांचं देखील निश्चितच खेळ आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण आले हे देखील पाहावं लागेल. आणि निश्चितच मलकापूर शाहूवाडीचा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्या खेळाडूने कित्येक वर्ष राज केलंय, निखिल शिरगावकर बॅटिंग साठी. ओहो, धीम्या गतीचा चेंडू, थोडस जर पाहायला गेलं तर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. जबरदस्त चेंडू टाकलाय आणि मिस्ट्री गोलंदाजी आहे ती ओळखावी लागेल. कित्येक भल्या फलंदाजांना ओळखता आलं नाही आणि म्हणूनच रोहित खांडेकरच्या विरोधात कित्येक जण अपयशी देखील ठरलेत. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, थोडस फुलर लेनचा होता. या चेंडूवरती ड्राईव्ह करायचा होता समोरच्या दिशेने, परंतु इथे बॅटची हलकीशी काढा आणि त्यानंतर थोडस फाईनला इथे मात्र फटका. ट्रॅव्हल होत असताना सिंगलला डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट केले. 2 धावा आलेत फटकावरती, 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 49 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय पहिल्या मॅच मध्ये 84 धावा बनवल्या गेल्या होत्या. 85 धावांचं उद्दिष्ट होतं आणि सलामीच्या जोडीनेच त्या धावा बनवल्या होत्या सुनील खवरे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अविनाश जबडे, जबरदस्त बॅटिंग. ओहो, मिस्ट्री चेंडू आहे, मिस्ट्री चेंडू आहे. हे चेंडू आपण लिव करू शकत नाही. या निश्चितच या चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही या खेळाडूच्या विरोधात आक्रमण केलं नाही तर आज तुमच्यावरती हावी होणार यात शंका नाही आहे. जी भीती आहे त्याच्या विरोधातली ती काढून टाकावी लागेल, नाहीतर ही भीतीच तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरेल. सध्याच्या घडीला 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 5 षटकामध्ये 49 धावा या धाव फलकावरती लागले आहेत. म्हणजे या षटकामध्ये फक्त 3 धावा, 1 विकेट महत्वाची आली आणि या मॅच मध्ये
कमबॅक केलाय सध्याच्या घडीला मोर्या उद्योग समूह भुयेवाडी संघाने. डीजेच्या एका सुमधुर गाण्याचा आस्वाद घेऊया आणि लगेचच मॅच एकोणपन्नास धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यावरती या 49 धावा. निश्चितच पहिल्या षटकामध्ये 17 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर कमबॅक करणारं षटक पाहायला मिळालं होतं. 11 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. त्यानंतर चौथं षटक जे आहे ते पार्थ फराटेचं जबरदस्त कमबॅक करणारं षटक, 6 धावांचं होतं ते षटक. त्यानंतर 5व्या षटकामध्ये रोहित खांडेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या अटॅकवरती आले आणि फक्त 2 धावा खर्च केले या गोलंदाजाने. आणि तिथेच इथे मात्र कमबॅक होत असताना पाहायला मिळाला गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश कदम. ज्या खेळाडूने चेल टिपला होता तोच खेळाडू, मॅन फ्रॉम भोयवाडीचा खेळाडू, एक उदयमुख चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. ओ चेंडू वळवलाय, परंतु या चेंडूला रिव्हर्सचा फटका घात करून गेलाय. फलंदाजाला बाद करून गेलाय. जो ट्रेडमार्क शॉट आहे त्याच फटक्याने घात केलाय. सिद्धार्थजी माने सर यांचं देखील आगमन झालंय. एक डावखुऱ्या शैलीचे फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे. सिद्धार्थ माने सर आपलं देखील सरसे स्वागत. कालच्या दिवसामध्ये स्कोरची भूमिका देखील त्यांनी बजावली होती. असे व्यक्तिमत्व आहे, नेहमी सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश कदम आपण त्यांना देखील पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली आहे. बॅटिंगसाठी हर्षवर्धन पाटील. वरंगीपाडा एक छोट्याशा गावातून या खेळाडूने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर ज्या प्रकारे हे नाव चर्चेमध्ये आलं, जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. हर्षवर्धन पाटील गेल्या वर्षीच्या अंगामध्ये निश्चितच शंभूराजे डे नाईट क्रिकेट स्पर्धेपासून पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळाले आणि सातत्यपूर्ण कामगिरी या वर्षामध्ये देखील राहिली आहे. निश्चितच हर्षवर्धन पाटीलच्या बॅटमधून चांगला चेंडू इथे पत्र जर पाहायला गेला तर कव्हर पॉइंटला भेदण्याचा प्रयत्न इथे पत्र केला जातोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश देखील आलंय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. या दिशा चेंडूवरती थोडासा फाईन फटका केला, चौकार आला होता. त्यानंतर इथे कव्हर पॉइंटला फटका केला गेलाय. इथे 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्यानंतर धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 55 धावा फलकावरती. थोडस मी म्हणेन थोड्याशा धावा कमी पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये
दोन धावा देखील जवळजवळ चेस होताना पाहायला मिळाल्या होत्या. या चेंडूवरती पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे, ताकद नाहीये आणि म्हणूनच जावं लागतंय. हर्षवर्धन पाटील बॅक टू द पेव्हलियन. विश्वाला एक नवा चेहरा मिळालाय आणि तो चेहरा आहे प्रशांत पिंगळे नावाचा जबरदस्त खेळाडू आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. वायर स्पोर्ट्स हा त्यांचा व्यावसायिक संघ, निश्चितच एक जबरदस्त कामगिरी या संघाने देखील या टेनिस क्रिकेट पटलावरती केली आणि याच संघातून खेळत असताना याच खेळाडूचा देखील खेळ जबरदस्त राहिलाय. ओहो, परंतु इथे मात्र बोटांची जादू कोणी दाखवली. मॅन फ्रॉम भोयवाडीचा खेळाडू प्रथमेश कदम. मित्रांनो, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या प्रथमेशसाठी. जबरदस्त कामगिरी केली युवा टॅलेंटेड गोलंदाज प्रथमेश कदम. जबरदस्त कामगिरी. डीजे थँक्यू डीसी. पहिल्या 3 षटकामध्ये धावा किती होत्या? पहिल्या 3 षटकामध्ये 40 धावा होत्या आणि तिथून पुढे मला जर पाहायला गेलं तर एक 40 धावा जोडल्या असते तर एक 80 प्लस धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये, सातत्य नाहीये आणि म्हणूनच इथे गोलंदाजांनी जो कमबॅक केलाय आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55 धावा या फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम वाळवेचा एक युवा जादूगार पार्थ फराकटे आपण त्यांना देखील पाहतोय. चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची देखील. ओ, चांगला चेंडू आहे, मॅजिकल चेंडू आहे. थोडस फ्लायटे डिले होती आणि त्यानंतर बाहेरचा जाणारा चेंडू ओळखण्यामध्ये अपयश आलंय. थोडस जर पाहायला गेलं तर फिरकीच्या माऱ्यापुढे निखिल शिरगावकर थोडस कमकुवत आपल्याला पाहायला मिळालेत. फुटवर्क नाहीयेत, फुटवर्क दाखवावं लागेल आपल्याला. ओहो, आता मात्र फुटवर्क पाहायला मिळाला. त्यानंतर इथे स्क्वेअर लेग रीजन मध्ये फटका केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु थांबवलं गेलंय. प्रशांत सांगतायत जबाबदारी घेऊ द्या मला, कारण की माझ्या बॅट मधून या वर्षीच्या अंगामध्ये चांगली फटकेबाजी होत असताना पाहायला मिळते. तर कुठेतरी आपल्या संघाला आवश्यकता धावांची देखील आहे आणि म्हणूनच बोटे फटके खेळण्याचा प्रयत्न आम्हाला करू द्या. परंतु इथे आव्हान सोपं नाहीये. पार्थ फराकटे कमी उंचीचा खेळाडू, पेशाने जर पाहायला गेलं तर इंजिनियरचं शिक्षण घेत असताना पाहायला मिळत आहेत. ओहो, निश्चितच इथे मात्र जर पाहायला गेला तर उंची आणि त्याचबरोबर लांबी देखील जास्त. एक जबरदस्त षटकार प्रशांत भिंगळे ऑन फायर. थँक्यू डीसी. यस, कोल्हापूर प्रीमियर लीगचं ते सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. निश्चितच एक जबरदस्त आयोजन केलं गेलं. आयोजन कमिटीचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे त्यांनी या स्पर्धेमध्ये बेस्ट येण्याचा प्रयत्न सातत्याने केला. निश्चितच पुढच्या वर्षी देखील आपल्याला एक काहीतरी वेगळं पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो, निश्चितच थोडंसं आडव्या बॅटने फटका सजवला गेला. मिड विकेटला फटका केला, डीपला प्रोटेक्शन, परंतु चूक केली क्षेत्ररक्षकाने आणि म्हणूनच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावेसाठी. थँक्यू डीसी. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक गोलंदाजावरती थोडस मेंटली प्रेशर जे आहे ते क्रिएट करते, कारण का पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, म्हणजेच कुठेतरी मेंटली प्रेशर आहे हे पार्थ फराकटेच्या विरोधात. बरोबर. ओहो, निश्चितच पार्थ फराकटेच्या वरती प्रेशर होतं परंतु प्रेशर चांगल्या प्रकारे हँडल केले. चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर चेंडू डॉट देखील आलाय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर
66 धावा फलकावरती लागले जात आहेत. शेवटचं अजून एक षटक आहे बाकी, अजून एक षटक बाकी असणार आहे. 8 षटकांची मॅच आहे. थोडस फाईन फटका केला जातोय. निश्चित क्षेत्ररक्षक येत आहेत. ओहो, एफर्ट साठी टाळ्यांचा गजर देखील होत असताना पाहायला मिळतोय. धावा सेव्ह करणं गरजेचं आणि ते सेव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. निखिल शिरगावकर बॅक टू द पेव्हलियन. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते दक्कन पन्हाळा या संघाची. 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यावरती. बॅटिंग साठी जर पाहायला गेलं तर या टेनिस क्रिकेट पटलावरती या पन्हाळ्याच्या नगरीमध्ये राज करणारा खेळाडू राज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत. या स्पर्धेसाठी जर पाहायला गेलं तर जर्मन स्पोर्ट्स मल्हार पेठ आणि त्याचबरोबर शिवांश पेंट्स यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. विशाल काळे यांच्या माध्यमातून या मल्हारपेठ मधून देखील शुभेच्छा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला या स्पर्धेवरती. ओहो, सनी सर आपले गोलंदाजीच्या अटॅक वरती आले. पहिला चेंडू वेगाने टाकला. फलंदाजाला वाटलं होतं हा चेंडू जो आहे तो निश्चितच फिरकी घेणारा चेंडू पाहायला मिळेल, परंतु चातुर्य दाखवलंय म्हणजे फलंदाजाच्या मेंटॅलिटीशी खेळलं जातंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न निश्चितच करणं गरजेचं होतं, परंतु वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली होत असताना पाहायला मिळते. वेगवान चेंडू हाताळला इथे मात्र सनीने. ज्या प्रकारे त्याने गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये बदल केला त्यानंतर सक्सेसफुल ऍक्शन होत असताना पाहायला मिळते ही ऍक्शन. ओहो, वळवलाय जबरदस्त चेंडू. अलगत इथे मात्र वळण देणारा हा चेंडू जबरदस्त डिलिव्हर केलाय फलंदाज आणि त्याचबरोबर यष्टीरक्षकाला बीट करत बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. स्लिप साठी क्षेत्ररक्षक देखील आहे, त्यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याचमुळे इथे धावा जे आहेत ते ऍड होत नाहीयेत. ओहो, सिंगल आले. सिंगल इथे मात्र ऍड होत असताना पाहायला मिळते. सिंगल आले. सिंगलने इथे मात्र धाव फलक वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत 71 धावा या धाव फलकावरती हे जोडले जातात. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडूंवरती आपल्याला कुठेतरी प्रहार करावेच लागतील. तीन चेंडू अजून देखील बाकी आहेत. सनी गोलंदाजीच्या अटॅक वरती. ओहो, चांगला चेंडू आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर लप करायचा होता. फटका जबरदस्त खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फटका इथे मात्र खेळता आला नाही. फक्त दिशा दिली गेली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा आल्या. 2 धावेने धावसंख्या इथे मात्र 73 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. 73 73 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे. या इनिंगला इथे मात्र एंड होईल. या 2 चेंडूंवरती प्रहार करावे लागतील. ओहो, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि त्यानंतर इथे विकेट येईल का? एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. नितीन साखळकर झेल खाली आले. चेल टिपला जातोय. निश्चितच अजून एक जर पाहायला गेलं तर पन्हाळ्याच्या नगरीतील एक जबरदस्त हारेटर फलंदाज विनायक खोत आपण त्यांना देखील पाहतोय. पैदलच्या आतमध्ये त्यांची देखील एंट्री झाली आहे. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. चांगली गोलंदाजी सनीच्या माध्यमातून. आता ज्या प्रकारे कमबॅक केला पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 40 धावा होत्या. त्यानंतर जलसिंग पाटीलची ती महत्वाची विकेट आली आणि त्यानंतर धावा थोड्याशा जर पाहायला गेलं तर कंट्रोल मध्ये आल्या. या मॅच मध्ये कुठेतरी एक 20 ते 22 धावा या कमी पाहायला मिळते. आल्या असत्या त्या धावा, परंतु इथे जबरदस्त कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून.
रिवाचा फटका आणि याच फटक्यावरती इथे जर पाहायला गेलं तर धाव आले जरूर, परंतु ते बॅटचा संपर्क आहे का हे देखील पाहावं लागेल. पंचांचा बाईटचा इशारा आलाय म्हणजेच सिंगल धाव आली आणि धावसंख्या धावून पोहोचली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 74 धावा फलकावरती 75 धावांचा आव्हानाचा पाठलाग आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे. सात षटकामध्ये जवळजवळ जर पाहायला गेलं तर 100 प्लस धावा कालच्या दिवसामध्ये होत होत्या, परंतु आजच्या दिवसातील पहिलीच मॅच जर पाहायला गेलं तर बनवल्या गेल्यात 74 धावा 75 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग हा करायचा आपल्याला. माडिक कसबा ठाण्याचा एक जबरदस्त खेळाडू आहे, तो देखील यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एक चांगली मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. यात देखील शक्य नाही दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा लगेचच ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण पुढच्या मॅचला देखील सुरुवात करतोय. परंतु सध्याच्या घडीला दक्कन पन्नासच्या विरोधात मोर्या उद्योग समूह भोयवाडी या संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर नाणेफेक जिंकली मोर्या उद्योग समूह संघाने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी चांगला कमबॅक केला आणि म्हणूनच अपोजिट संघाला 74 धावांपर्यंत रोखण्यामध्ये यशस्वी ठरले. 7 गड्यांच्या मोबदल्यावरती दक्कन पन्ना या संघाने 74 धावा बनवल्या. 75 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग अपोजिट संघाला करायचा आहे. धावा थोड्याशा कमी बनवल्यात, परंतु आता एफर्ट जास्त घ्यायला लागतील, कारण का कोल्हापूर प्रीमियर लीगचं स्वप्न हे प्रत्येकाने बाळगलंय आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये मेहनत घ्यावीच लागेल. थँक्यू डीजे. कोल्हापूर प्रीमियर लीग चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वामध्ये चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नंदू उल्पेसर, मनोज सकपाळ असतील, त्याचबरोबर मुकेश शिंदे, कृष्णात पिंगळे, त्याचबरोबर नितीन माने, इंद्रजित बावडेकर, टोनी बावडेकर आणि संपूर्ण बावडा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूर प्रीमियर लीग मानाची अभिमानाची स्पर्धा, चौथं पर्व, त्याच सर्व कोल्हापूरकरांना गर्व अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये निश्चितच पहिली मॅच एका बाजूला दक्कन पन्हाळा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मोर्या उद्योग समूह भोयवाडीचा संघ, बंदास पाटील यांचा संघ आहे.
आणि दुसऱ्या बाजूला जीवनजी शिंदे सर यांचा संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेले 74 धावा, 75 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. निश्चितच अजित वाघवे जे अंडरम क्रिकेट मधील एक जबरदस्त मोठं नाव आहे. भुईवाडी प्रीमियर लीग यामध्ये एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. असे अजित वाघवे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. अजित सर आपलं देखील सरचे स्वागत आहे. हो, पहिला चेंडूवरती इथे मात्र राजने इथे दोन्ही हात खोलले आणि या पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट आली आहे. थँक्यू डीजे. आदित्य कदम बॅक टू द पेव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार झाले आहेत. मॅन फ्रॉम चिंचवडचा हा खेळाडू एक नवोदित चेहरा चिंचवड संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी होत असताना याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. एक जबरदस्त खेळाडू आहेत. यावर्षी जर पाहायला गेलं तर विकी चषकामध्ये देखील एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला होता. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर गोल्डन डकचा शिकार झाले येतात आणि विकेट कोणी मिळवली. निश्चितच पन्हाळ नगरीतील एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू विनायक खोत आपली खोदगिरी सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट मिळवली. विकी पाटील आल्या धमाका करण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरला भेटत असताना चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. आणि गगनबावडा परिसरातील एक दर्जेदार खेळाडू इंद्राज पाटील आणि त्याचबरोबर सागर माडिक यांचं देखील आगमन झालंय. त्यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील हे दोन्ही खेळाडू. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर विकी पाटील ऍक्शन मध्ये आलेत. एक जबरदस्त खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत. हो, चांगला चेंडू आहे. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर योग्य दिशेला इथे मात्र चेंडूला जे आहे ते पाठवलं गेलं, खेळलं गेलं आणि त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेले. 2 धावा आलेत इथे. मॅन फ्रॉम भोयवाडीचा खेळाडू आहे. निश्चितच एक जबरदस्त असा एक खेळाडू आहे विकी पाटील. चर्चा यांच्या देखील नावाची आहे. विकी पाटील स्ट्राईक वरती आपण त्यांना देखील पाहतोय. एक चांगला फटका पहिल्या चेंडूवरती त्यांच्या बॅट मध्ये इतिमध्ये धावा आल्या होत्या. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये थोडस बॅक ऑफ द हँडचा वापर केला गेला. सुरेख चेंडू डिलिव्हर केलाय. ही खासियत आहे या गोलंदाजी. कमबॅक करणं खेळाडू जाणतो देखील. जबरदस्त कामगिरी. ओहो, निश्चितच जर पाहायला गेलं तर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय. का कन्वर्ट केलंय याचं देखील कारण आहे. चपळाई आहे आणि चपळाई कशामुळे आहे. एक नॅशनल प्लेअर देखील आहेत विकी पाटील. हॉकीमध्ये जर पाहायला गेलं तर नॅशनल खेळाडू म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. जबरदस्त खेळाडू आहेत विकी पाटील. भुईवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू. एक छोटस गाव, परंतु या छोट्याशा गावातून एक मोठी स्वप्न पाहणारा हा खेळाडू आहे विकी पाटील. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन. या परिवर्तनामध्ये टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात घातक झेल सौरभ महापुरेच्या माध्यमातून. वाह, काय झेल टिपलाय आज. झेल आज व्हायरल होणार. जबरदस्त कामगिरी.
थँक्यू 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 डीजे थँक्यू डीजे. निश्चितच जबरदस्त गोलंदाजी आणि या जबरदस्त गोलंदाजीवरती तेवढाच घातकतेने झेल टिपलाय सौरभ महापुरे. काय झेल टिपलाय, शिकाऱ्याने शिकार एका पंजाने केली आहे. जबरदस्त पाची बोट एकत्र आली आणि त्यानंतर किमया घडली या मैदानावरती. जबरदस्त झेल टिपलाय सौरभ महापुरे. पंजा कोल्हा आणि त्यानंतर त्या पंजामध्ये अडकताना पाहायला मिळाले फलंदाज. विकीची विकेट महत्वाच्या क्षणी आली आणि इथे कौतुक करावं लागेल विनायक कोच. जबरदस्त गोलंदाजी कोकड तलावाच्या मैदानावरती सकाळपासून प्रॅक्टिस करत असतात आणि असं देखील म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आणि परफेक्ट होण्यासाठी तो सराव आवश्यकता असते आणि तो सराव करताना पाहायला मिळाले. आणि या वर्षीच्या अंगामध्ये जबरदस्त खेळ विनायक कोच यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले षटक का दिलंय या माझ्या कर्णधाराने याची इथे मात्र प्रत्यय आणणारी गोलंदाजी पाहायला मिळाली विनायक कोचच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. पन्हाळा नगरीतील एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. पहिलं षटक जबरदस्त कमबॅक केलाय. आजच्या दिवसामध्ये 75 धावा वर्चस्व गाजवतील का? कालच्या दिवसामध्ये 101 धावा देखील कमी पडत होत्या. ओहो, इथे मात्र वेगवान चेंडू टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक वरती कोण आहे? स्ट्राईक वरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच प्रणय आरमारकर बॅटिंग साठी इथे मात्र पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळाडू हे देखील नाव जर पाहायला गेलं तर सातत्याने चर्चेमध्ये आहे. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वा वा वा, गोलंदाजी राज करत असताना पाहायला मिळत आहेत. नावाप्रमाणे राज केलाय राजने देखील. राज पाटील जबरदस्त गोलंदाज, मॅन फ्रॉम वरंगी पाडाळी या छोट्याशा गावातून बिलॉंग करत असताना एक जबरदस्त खेळ. या मागील वर्षापासून हे नाव सातत्याने दहशत करतंय. जबरदस्त कामगिरी आणि हा कॉन्फिडन्सचा खेळ आहे. या खेळाडूला कॉन्फिडन्स आलाय मोठमोठ्या स्पर्धांचा. ओ, चांगला चेंडू डिलिव्हर केला. ओहो, वा वा वा, आमच्या संघाने धावा कमी बनवल्या परंतु आमचा संघ धावा रोखण्यासाठी इथे मात्र एकत्रित लढण्यासाठी सज्ज आहे. जबरदस्त कामगिरी. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. वा, या टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघ. चला, टॉस साठी यायचं आहे आदिती विरू पाटील स्पोर्ट्स आणि एसपी स्पोर्ट्स गगन बावडा. नाणेफेकीसाठी यायचं आहे. लास्ट कॉल असेल आपल्या संघाला. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे शक्ती शरीरात नसते मनामध्ये असते. मनात जिंकण्याची जिद्द पेटली की अशक्य हे शक्य होऊन जातं. सध्याच्या घडीला जे अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी दक्कन पन्हाळा संघ एकत्रित लढताना पाहायला मिळतोय. काय झेल टिपलाय, जबरदस्त झेल. झेल कोणी टिपलाय? झेल टिपलाय शरद राबाडे. जबरदस्त असा ऑलराऊंडर खेळाडू जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळते आहेत. शरद राबाडे क्लासिकल खेळासाठी ओळखले देखील जातात. या मॅच मध्ये फलंदाजीची धुरा सांभाळता आली नाही परंतु क्षेत्ररक्षणामध्ये क्लासिकल इथे मात्र कामगिरी करत असताना पाहायला मिळाले. शरद राबाडे एक जर पाहायला गेले तर एक जुना जाणता खेळाडू आहे. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. ओहो, हर्षवर्धन पाटील या चेंडूवरती जर निशाणा व्यवस्थित साधला असता तर जावं लागलं असतं फलंदाजाला. परंतु सध्याच्या घडीला इथे जर पाहायला गेलं तर प्रेशर खाली आलाय. प्रेशर इथे मात्र पाहायला मिळतंय मोरिया उद्योग समूह भोळेवाडी संघासमोर. कारण जर पाहायला गेलं तर सुरुवात चांगला होणं गरजेचं होतं परंतु विनायक कोतने ज्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली आहे जबरदस्त. धावसंख्या 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या झाली आहे. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह केलाय. पॉइंटला इथे मात्र फटका फक्त ढकलून काढलाय. दिशा देणारा हा फटका इथे मात्र पाहायला मिळते. दिशा दिली आणि दिशा दिल्यानंतर सिंगल धाव त्या फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. धाव संख्या आतापर्यंत 10 धावा त्या फलकावरती पाहायला मिळते. ओहो, चांगला चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी. मित्रांनो, मॅच आवडली असेल, या मॅच मधला संघर्ष आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे या मॅच साठी. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते.
आणि त्याचबरोबर एसपी स्पोर्ट्स गगन बावडा दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आदिती वीरू पाटील स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर एसपी स्पोर्ट्स गगन बावडा जावेद संधी आणि त्याचबरोबर सागर माडिक कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आपल्याला लास्ट कॉल असेल नाहीतर आपली जी मॅचची षटकं जी आहेत ती कमी केली जातील. जावेद संधी यांचं देखील आगमन झालंय ते देखील ऍक्शन मध्ये पाहायला मी दिल्यानंतर ओहो चांगला चेंडू आहे इतिमत्र कव्हर पॉइंटला फटका केलाय डीपला प्रोटेक्शन येत आहे सिंगल आले आहे डबलला कन्वर्ट केला गेलाय दोन तर निश्चित झाले आहेत दोन धावा ऍड होतील या मॅच मध्ये दोन धावा ऍड झाल्यानंतर धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 12 धावा फलकावरती लागल्या जातात 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 12 धावा फलकावरती विनायक कोच कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. ओहो चांगला चेंडू आहे जबरदस्त गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी जलसिंग पाटील अनुभवी गोलंदाज अनुभव पूर्णपणे पणा लावला जातोय आणि या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांची राहिली आहे. कालचा दिवस फलंदाजाच्या नावावरती होता परंतु आजचा दिवस गोलंदाज देखील अभ्यास करून आलेत या मैदानाचा आणि त्यानुसार इथे मात्र प्लॅनिंग नुसार गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. दक्कन पन्हाळ संघ एक मोठा संघ आहे एक चॅम्पियन संघ आहे. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय इथे पॉइंटला फटका केलाय सिंगल तर आली आहे डबलला इथे मात्र न्याय मिळतोय दुसऱ्या धावीचा प्रयत्न सक्सेसफुली होत असताना पाहायला मिळतोय दोन थर आले चूक केले इथे हर्षवर्धन पाटीलने बॅकअप नाहीये आणि त्यानंतर इथे मात्र आपण फेकी केली आहे. एक धाव महत्वाची आहे अपोजिट संघाला एक धावीसाठी संघर्ष करायला लागतोय आपण एक धाव इथे गिफ्टेड बहाल केली तर कुठेतरी त्याचा फलंदाजाला फायदा होणार आहे. जे प्रेशर एक धावेंचं आहे ते जर अटलं तर निश्चितच अपोजिट संघ आपल्यावरती कमबॅक करणार यात शंका नाहीये. सध्याच्या घडीला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. स्ट्राईक वरती प्रथमेश फुलटॉस आहे इथे मात्र टॅप केलाय समोरच्या दिशेने इथे मात्र लॉंग ऑफला इथे मात्र फटका केलाय सिंगल तर आली आहे सिंगलने धावसंख्या वाढेल 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत आतापर्यंत. अजून देखील या षटकातील 2 चेंडू अजून देखील शिल्लक असणार आहेत या षटकातील 32 चेंडू मध्ये 60 ची आवश्यकता अजून देखील. ओहो या चेंडूवरती क्लासिकल फटका सजवला गेलाय जबरदस्त फटका परंतु इथे जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे या चांगली फेकी झाली सिंगल आली सिंगलने इथे मात्र धाव फलकावरती थोडासा बदल होत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा फलकावरती लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. ओहो फुल टॉस आहे ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने फटका केला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स मिळाला आणि तो चान्स इथे मात्र मिस केला जात नाहीये. 2 धावा आल्यात या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. पूर्णपणे या मॅच मध्ये गोलंदाजाने इथे कंट्रोल मध्ये आणलंय सातत्य राखायचंय पाहायचंय कमबॅक केला कोणाच्या माध्यमातून जाईल हे देखील पाहायचंय. सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि लगेचच मॅच कडे येऊया. डीजे तीस बॉल मध्ये
माफ करा, 30 चेंडूत 57 धावांची गरज. 30 चेंडू 57 धावा, दोन्ही संघाला समान संधी असणारा हा सामना. निश्चितच सध्याच्या घडीला मॅच चालू आहे दक्कन पन्नासच्या विरोधात मोरिया उद्योग समूह. परंतु यानंतरची दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आदिती वीरू पाटील स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात एसवी स्पोर्ट्स गगन बावडा या संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. एका बाजूला अनिरुद्ध उर्फ वीरू पाटील यांचा संघ जावेद संधी हे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर सचिन पडवळ सरांचा संघ एसपी स्पोर्ट्स गगन बावडा आणि या संघाचे आयकॉन कार्ड आहेत सागर माणिक यायचा, सागर माणिक आणि जावेद संधी यायचा. एसपी स्पोर्ट गगन बावडा संघाचे ओनर जे आहेत सचिन पडवळ सर यांचं देखील आगमन झाले. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्याची देखील ओळख आहे आणि वीरू पाटील सर यांचं देखील आगमन झालं. वीरू पाटील सर आपण देखील यायचं आहे. एक जर पाहायला गेलं तर नेहमीच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व म्हणजे वीरू पाटील सर यांचं देखील आगमन झालं. टॉस घेतोय आपण. राहुल माळीसरांच्या हस्ते टॉस घेतला जाईल. राहुल माळीसर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि त्यानंतर निश्चितच 8 ओव्हरची मॅच असेल. टॉस होतोय. राहुल माळीसर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. नाणेफेकीचा कोल कोणाच्या माध्यमातून लागतोय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. जावेद सदी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सागर माणिक. टॉस होतोय आणि टॉस कोणाच्या बाजूला लागतोय हे देखील पाहावं लागेल. जावेद सदी टॉस जिंकला. जावेद कालच्या दिवसापासून आपण मॅच पाहिले तर तब्बल 100+ धावा देखील या मैदानावरती इच्छित होते. कशी वाटली स्पर्धा आणि या मॅच मध्ये निर्णय काय असेल? जावेद या स्पर्धा चौथं पर्व तू देखील खेळतोयस. या चौथ्या पर्वाचा कोल्हापूरकरांना गर्व देखील आहे. कसं वाटलं आयोजन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अजून काही बदल घडवणं गरजेचं आहे कारण का सध्याच्या घडीला ISPL स्पर्धा एक ज्यामध्ये आपल्या कोल्हापूरचा एक खेळाडू विकी पुजारी असेल या वर्षी अंगामध्ये नव्याने खेळतोय. नितीन माटुंगे तो देखील खेळतोय. आपल्या कोल्हापूर नगरीतील हे खेळाडू आहेत. कुठेतरी आपल्यामधून देखील असे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. टॅप बॉलचा कुठेतरी वापर करणं गरजेचं आहे कारण का मी सिंधुदुर्गामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये एक स्पर्धा कव्हर करत असताना टॅप बॉलचा वापर केला तिथे. म्हणजे आपल्या माध्यमातून देखील कुठेतरी टॅप बॉलचा वापर करणं गरजेचं आहे. काय वाटतं तुला त्याबद्दल? हो, करायला पाहिजे. त्याशिवाय थोडं पोरांना पण कळणार नाही की कसं काय खेळायला पाहिजे. आणि ही टुर्नामेंट अशी आहे की संधी भेटणार त्यामुळं जे काय परफॉर्मन्स दाखवायचं तुम्हाला इथं दाखवावं लागेल आणि पुढे तुम्हाला वाटचाल चांगली खेळण्यासाठी मिळेल. येस जावेद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. येस टॉस जिंकून इथे जर पाहायला गेलं तर फिल्डिंगचा निर्णय घेतला. निश्चितच आज जर पाहायला गेलं तर गगन बावडा या संघातून खेळतोय. सागर माणिक टॉस हरलाय परंतु टॉस जिंकला असता तर काय निर्णय होता? आम्ही पण टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच घेतलं असतं. आता आलंय बॅटिंग आम्ही बॅट्समन चांगले. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल आणि तुझ्या संघामध्ये कोणते युवा खेळाडू आहेत जे या वर्षीच्या अंगामध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत आणि प्रभावशाली ठरत आहेत? आमच्यामध्ये असे 2 युवा खेळाडू आहेत, इरफान आणि कृष्णात काशीद. ते चांगले परफॉर्म मध्ये. यस निश्चितच. आणि या मॅच मध्ये हे जे आयोजन आहे KPLचं ते कसं वाटलंय? तू देखील जर पाहायला गेलं तर या KPLच्या पर्वामध्ये खेळल्याचा कित्येक वर्ष खेळ देखील आल्यास या पर्वामध्ये देखील काय वेगळं पाहायला मिळतं? खूप छान आयोजन आहे त्यांचं. खूप छानच हे केलं त्यांनी नियोजन. यस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. निश्चितच सचिन पडवळ सर आपलं देखील सहर्ष स्वागत. वीरू पाटील सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण यानंतर मॅच कडे देखील जातो. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. यामुळे इथे जर निश्चितच त्या मॅच मध्ये काय घडतंय ते देखील आपल्याला पाहायचं. 24 चेंडूत 42 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेत आहे. अभिमानाची स्पर्धा या स्पर्धेकडे खूप जणांचं लक्ष असतं. स्पर्धा
24 चेंडू 42 धावा 24 चेंडू 42 धावा. गोलंदाजी झालाय स्वतः कर्णधार जलसिंग पाटील. त्याचा सामना करेल रोहित खांडेकर. हा देखील कर्णधार आहे. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल पाहण्यासारखा असेल. बावीस चेंडू अजून देखील 39 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच. कालच्या दिवसामध्ये 100 धावा कमी पडत होत्या, परंतु आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे, जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी प्रभावित केल्या. ओहो, चांगला चेंडू आहे. इथे मात्र जर पाहायला गेलं तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू डिलिव्हर केला. बरोबर जर पाहायला गेलं तर पायांवरती बेड्या टोकण्यासाठी दर्जेदार कामगिरी होत असताना पाहायला मिळते. जसे पाटीलच्या माध्यमातून अनुभवी खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने खेळल्या देखील. गोव्यातील एक स्पर्धा निश्चितच मला आठवते, भूषण गोळेच्या विरोधात काय बॅटिंग केली होती, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी देखील करत असताना पाहायला मिळत आहे. एक बिग बॅटल आहे जलसिंग पाटीलच्या विरोधात. जर पाहायला गेलं तर प्रथमेश कदम बोयवाडीचा अपकमिंग सुपरस्टार. ओहो, फुल टॉस होता. फुल टॉस वरती आक्रमण करायचं होतं, परंतु या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा. थोडस जर पाहायला गेलं तर लेक्सिकच्या थोडस बाहेर होता चेंडू, आणि त्याचमुळे या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. जयसिंग पाटीलला धावा रोखाव्या लागतील. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत. ओहो, फुल टॉस होता. इथे जर पाहायला गेलं तर लॉंग ऑनला फटका केला. सिंगल तर आली. सिंगलने धावसंख्या वाढेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 38 धावा फटकावरती. 75 धावांचं आपल्याला पाठलाग करायचं आहे. 38 आपण बनवले गेलेत, म्हणजे अजून देखील आवश्यकता 20 चेंडू 37 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसात एक मॅच आठवते आपल्याला, 18 चेंडू 37 धावा, आणि त्याच वेळेला मोहन पाटीलने जो खेळ केला, क्लासिकल फटकेबाजी केली आणि तिथून मॅच जिंकला होता संघ. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सिंगल आली. डबलला कन्वर्ट केलं जाईल का? थोडस फंबल झालेत आणि याच परिस्थितीमध्ये 2 धावा देखील आल्यात. इथे जर पाहायला गेलं तर चूक केली क्षेत्ररक्षकाने, आणि म्हणूनच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा तो चान्स मिस केला जात नाहीये. 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढती. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा फटकावरती लागले जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे एक पार्टनरशिप बिल्डअप होत असताना पाहायला मिळते. प्रथमेश आणि त्याचबरोबर रोहित खांडेकर हे 2 खेळाडू जर शेवटपर्यंत राहिले तर ही मॅच जिंकली जाऊ शकते. समोरच्या दिशेने इथे मात्र फटका खेळायचा होता. लॉंग ऑनला इथे मात्र फटका खेळला, आणि सिंगल इथे मात्र फटकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. सौरभ महापुरे यांच्या माध्यमातून इथेच जबरदस्त फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव संघाच्या खात्यामध्ये, आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर 41 धावा या फलकावरती लागले जातात. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 41 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 5 षटकामध्ये 49 धावा होत्या. 3 गड्यांच्या मोबदल्यावरती या धावसंख्या होती.
सहाव्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. 42 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आपण करतो होत चालले. 75 धावांचं पाठलाग करायचं होतं आणि त्यासाठी इथे मात्र थोडस जर पाहायला गेलं तर कसरत करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी इथे जर पाहायला गेलं तर निसर्गामध्ये वादळ आलंय आणि वादळ देखील सांगतं या मॅच मध्ये फलंदाच्या माध्यमातून देखील वादळ येऊ शकतं. कारण का बॅटिंग साठी देखील जर पाहायला गेलं तर रोहित अरुण कांडेकर आणि प्रथमेश कदम हे दोन्ही खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या वादांमध्ये सापडला तर निश्चितच आपलं काही खरं नाहीये. परंतु गोलंदाजांना वादामध्ये सापडायचं नाहीये. जबरदस्त कामगिरी होत असताना पाहायला मिळते. वा इथे पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि निश्चितच यानंतर एक अभिमानाची स्पर्धा कित्येक वर्ष ज्या स्पर्धेची चर्चा आपल्याला या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते ती म्हणजेच डोगरा चषकाची स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येते. निश्चितच 28 जानेवारी पासून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. एक मानाची अभिमानाची स्पर्धा ज्यामध्ये लाखाचा धनी होण्याची आपल्याला सुवर्ण संधी असते. अशी एक अभिमानाची स्पर्धा म्हणजे डोगरा चषक आपल्या भेटीसाठी येतोय. ही स्पर्धा झाल्यानंतर लगेचच त्याचं देखील आयोजन केलं जात आहे. इथे जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड पॉइंटला फटका केलाय. सिंगल धावसंख्या ऍड होत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त प्रेशर या मॅच मध्ये पाहायला मिळते रोहित खांडेकरच्या वरती. कारण का जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे त्याला इथे साथ मिळणं गरजेचं होती ती साथ मिळाली नाहीये. प्रथमेश चांगली साथ दिली आहे. ओ निचेला चांगला चेंडू आहे का? थोडस जर पाहायला गेलं तर उजव्या बाहेरचा चेंडू आहे आणि म्हणूनच एक्स्ट्रा धाव ही संघाच्या खात्यामध्ये आहे. आज चांगल्या टप्प्यावरती जर हा चेंडू डिलिव्हर केला असता तर असरदार सामील झाला असता. थोडस या चेंडूला लिव्ह केलं. रोहित कांडेकरला माहिती होतं हा अतिरिक्त टर्न आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती रिवर्सचा फटका. खाली क्षेत्रामध्ये वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अल्टीपल्टी कल्टी. चेंडू 25 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. या षटकाराने कमबॅक केला. 14 चेंडू 25 ची आवश्यकता. मॅच जबरदस्त होणार या शंका नाहीये. हो या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. कमबॅक केलाय का? हो कमबॅक केला. इथे मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळते. महत्वाची विकेट. बॅटिंग साठी मुकेश थोरात आपण त्यांना देखील पाहतोय. बॅटिंग साठी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. ही महत्वाची विकेट आली असता त्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर नाराज केले रोहित कांडेकरने. एक फिनिशर म्हणून ओळखलं जातं परंतु सध्याच्या घडीला मॅच फिनिश करू शकले नाहीयेत. थोडस जबाबदारी आता मात्र जर पाहायला गेलं तर नितीन साखळकरच्या वरती असणार आहे.
ही जबाबदारी, कारण का नितीन चाकळकर या मॅचला फिनिश करू शकतात. आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर आपल्या साथीदाराला ते देखील तेच सांगतायत, मुकेश थोरातला देखील तेच सांगतायत की तुझं इथे मला साथ देणं महत्वाचं आहे. ही मॅच मी फिनिश करू शकतो, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, फक्त मला त्या सहकार्यांची आवश्यकता आहे जे मला साथ देतील. आणि निश्चितच ती साथ देण्यासाठी मुकेश थोरात देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्याला देखील एक संधी मिळाली आहे. आज त्या संधीचं सोनं करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 50 धावा फलकावरती लागलेत 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. या 50 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता अजून देखील 13 चेंडू 25 चे आहे. हो, चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फटका कार्पेटच्या साह्याने इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहायला गेलं तर षटकाची सांगता होती. षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती, म्हणजेच 12 चेंडू आहेत आणि 24 ची आवश्यकता देखील आहे. 12 चेंडू 24 धावा, कोणी कुठे जाऊ नका, कारण का मॅच जबरदस्त आहे. 12 चेंडूचा खेळ राहिलाय आणि डीजेच्या सुमधुर येस, हे महत्वाचं षटक या मॅच मध्ये. ही जी मॅच आहे ही टर्न देखील घेऊ शकते. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करणारा आणि संघाला विजयाचा विश्वास देणारा एक जबरदस्त पन्ना नगरीतील गोलंदाज विनायक खोत आपण त्यांना देखील पाहतोय. ओहो, पहिला चेंडू त्याच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल तर आले, क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स मिळालाय. 2 धावा आल्या. प्रति चेंडूवरती आपल्याला 2 धावांची आवश्यकता देखील आहे. आता मात्र 11 चेंडू 22 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 11 चेंडू 22 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहायचं आहे. या संघाकडे अजून देखील सनी सारखा एक फलंदाज आहे जो ही मॅच जिंकून देऊ शकतो. सनी देखील चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. सध्याच्या घडीला नितीन चाकळकर देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत, म्हणजे ही मॅच अजून देखील संपली नाहीये. मॅच चांगली होणार यात शंका देखील नाही. ओहो, हा चेंडू निश्चितच एक्स्ट्रा धावेसाठी आहे हा चेंडू. पंचांचा इशारा आला इथे एक्स्ट्रा धावेचा. निश्चितच एक्स्ट्रा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या आतापर्यंत 54 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली मॅच ही मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी आल्या. एक लोड स्कोरिंगची मॅच आहे, परंतु जबरदस्त आहे. या चेंडूवरती इथे मात्र जर पाहायला गेलं तर लॉफ्टेड फटका खेळला गेला, फटका फसलाय आणि याच जाळ्यामध्ये फसले. तर या मॅच मध्ये विनायक खोत जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळाले. संख्या बनवली गेली आतापर्यंत 54 धावा फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 6 गड्यांच्या मोबदल्यावरती या 54 धावा झाल्यात, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता
21 धावांचे असणार आहे. 21 धावा अजून देखील बनवायचे. हो चांगला ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळतोय. एक कव्हरला इथे मात्र फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. त्यानंतर सिंगलला डबलला कन्वर्ट करण्याचा चान्स मिळालाय. इथे जर पाहायला गेलं तर मी म्हणेन एक गोष्ट एक चांगली देखील घडली आहे. कारण मी म्हणेन नितीन साखळकर हे जर स्ट्राईक वरती आले तर कुठे तरी एक मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करणारा पाहायला मिळेल. आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर ती रणनीती देखील असू शकते. या मिसफील्ड झाले ही वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये देखील एक चांगली गोष्ट घडली आहे. जबरदस्त मॅच आपल्या भेटीसाठी आली आहे. नितीन साखळकर जोपर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती आहे तोपर्यंत दक्कन पन्नास संघ विजयाची आशा ही जास्त ठेवतोय. हो चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर फटका चांगला खेळला आहे, परंतु चेंडूने वळण घेतलंय. त्यानंतर सिंगल आली आहे. डबल मध्ये कन्वर्ट करायची होती सनीला, परंतु नितीन साखळकर म्हणतायत डबल करून चालणार नाहीयेत. इथे 2चे 4 मला करायचे आहेत, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 57 धावा फलकावरती लागले जात आहेत. म्हणजे आवश्यकता अजून देखील 19 धावांची आहे. या मॅच 18 धावांची आहे, माफ करा 18 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. चेंडू किती आहेत ते देखील महत्वाचं आहे. 8 चेंडू 18 धावा. मॅच जबरदस्त होत असताना पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या नजरा खेळताना पाहायला मिळत आहेत या मॅच कडे, कारण का मॅच लोअर स्कोरिंगची. मित्रांनो 75 धावा लोअर स्कोरिंग असं का म्हणताय, कारण का कालच्या दिवसामध्ये 102 धावा देखील जवळजवळ चेस होत होत्या आणि म्हणूनच मी म्हणतो ही लोअर स्कोरिंगची मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये 75 धावा अशाच बनवल्या जात होत्या, एक षटकार राखून या मॅच जिंकल्या जात होत्या. म्हणून आज कुठेतरी 75 धावा या मी म्हणतोय की लोअर स्कोरिंगची मॅच आहे. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर धावसंख्या आज जाऊन पोहोचली आहे 58 धावांवरती. 58 धावा फलकावरती लागले जात आहेत. जसजसा एक एक चेंडू येतोय तस तसा जर पाहायला गेलं तर प्रेशर हे फलंदाजांवरती वाढत चाललंय, कारण का जे अंतर आहे ते वाढत चाललंय या मॅच मधलं. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 7-17 जबरदस्त मॅच इथे मात्र रंगली जाते. विनायक खोतने प्रभाव टाकला या मॅच मध्ये. फुल टॉस आहे. एक चूक या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकू शकते. निश्चितच एक चुकी केली, बॅक ऑफ द हँडचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु फुल टॉस इथे लॉस होत असताना 6 धावांचा. कालच्या दिवसाची मॅच आठवते का? 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना अमीरभाई मुल्लानी यांच्या संघातील एक जबरदस्त खेळाडू अनुज नायकवडी या खेळाडूने ज्या प्रकारची कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी केली होती तिथे जर पाहायला गेलं तर प्रभावित केलं होतं या खेळाडूने. जबरदस्त गोलंदाज आहे. निश्चितच कालच्या दिवसामध्ये अशाच प्रकारे गोलंदाजी त्याने देखील केली होती. आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर गोलंदाजी मार्कवरती कोण आले? गणेश मगदूम, मॅन फ्रॉम चुईला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. निश्चितच प्रताप पारकर स्पोर्ट्स सुए हा त्याचा घरचा संघ, त्या संघातून खेळत असताना एक ऑलराऊंडर भूमिका त्याच्या माध्यमातून देखील बजावली जाते असा खेळाडू आहे. करवीर विभागातील एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू कोण याचं जर उत्तर जर विचारलं तर त्याचं नाव आहे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती जो खेळाडू आहे तोच गणेश मगदूम. जबरदस्त कामगिरी होत असताना त्याच्या माध्यमातून देखील पाहिले. करवीर विभागामध्ये सातत्याने एक जबरदस्त खेळ या खेळाडूच्या माध्यमातून राहिलाय. आता मात्र 6 चेंडू 11 धावा डिपेंड करायचे या खेळाडूला. पहिला चेंडू इथे जर पाहायला गेला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळलाय. इथे जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण दमदार होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून फेकी सुद्धा चांगली झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा आल्या आहेत. निश्चितच हर्षवर्धन पाटील एक बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या माध्यमातून इथे जर पाहायला गेलं तर चेंडूला
डीप स्क्वेअर क्रिजर मध्ये अडवलं गेलंय. चांगली फेकी केले, 2 धावा आलेत आणि या 2 धावेने आता मात्र समीकरण 5 चेंडू 9चा असणार आहे. 5 चेंडू 9 धावा, उत्कंठा दाटवणारी मॅच आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ विजयाने सुरुवात करेल हे देखील पाहायचं आहे. विजयाने सुरुवात करणारा संघ कुठेतरी प्लस कामगिरी करताना पाहायला मिळेल हे देखील महत्वाचं असणार आहे. ओहो, या चेंडूवरती इथे जर पाहायला गेला तर हलक्या हाताने पुश केलाय, इथे जर पाहायला गेला तर पुश केलाय आणि खुश राहिलेत नॉन स्ट्राईक इन वरती. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र फटका केलाय विनायक कोत, ज्यांनी इम्पॅक्ट टाकलाय या मॅच मध्ये आणि त्याच्या माध्यमातून इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल आले, सिंगलने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 67 धावा फलकावरती लागले जात आहेत. 67 धावा फलकावरती आवश्यकता 8 ची देखील आहे. 4 चेंडू 8 धावा. जसजसा एक चेंडू पडणार आहे तस इथे मॅच मध्ये रंग देणार यात शंका नाहीये. जबरदस्त मॅच. ही मॅच जशी गरुडाने उंच बरारी घेत जावी तशी ही मॅच देखील जर पाहायला गेलं तर बरारी घेत जाते. जबरदस्त मॅच आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आज ही मॅच पाहतात. जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेलेत ऑन फील्ड आणि त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र बॅक टू द बॉलर फटका केलाय समोरच्या दिशेने. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ओहो, पंचांकडे अपील केलाय. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतलाय. म्हणजे कुठेतरी काहीतरी घडणार या शंका नाहीये. काय घडतंय, काय बिघडतंय हे देखील पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र धावा घेतलाय. निश्चितच या मॅचचा आज जर पाहायला गेलं तर टर्निंग पॉइंट होऊ शकतोय आणि इथे जर पाहायला गेलं तर इथे सेफ आहेत. सेफ लँडिंग झालंय. सेफ लँडिंग झालंय म्हणजे इथे 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 2 धावा ऍड केल्यानंतर धावसंख्या आतापर्यंत 69 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. 69 धावा फलकावरती म्हणजेच जिंकण्यासाठी आवश्यकता कितीची आहे? जिंकण्यासाठी 3 चेंडू 6 ची आवश्यकता. 3-6 दुप्पट परिश्रम मॅच मध्ये घ्यायचे आहेत. उत्कंठा दाटली आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने मॅच पाहत आहे. जबरदस्त मॅच. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच जबरदस्त राहिली आहे. 75 धावा कालच्या दिवसामध्ये 74 धावा ह्या नॉटआउटच्या स्वरूपामध्ये बनवल्या गेल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये 75 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक दिवस वेगळा आहे, प्रत्येक चॅलेंज वेगळा आहे आणि म्हणूनच जबरदस्त मॅच. ओहो, निश्चित चांगला चेंडू आहे. वा 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 वा, वळण घेणारा चेंडू. इथे जबरदस्त गणेश म्हणजे विघ्नहर्त्याचं रूप घेऊन आले आणि सध्याच्या घडीला एक डॉट चेंडू देखील आलाय. डॉट चेंडूने प्रेशर वाढलंय. आता जिंकण्यासाठी आवश्यकता कितीची आहे? 2 चेंडू 6 धावा. एका षटकाराने मॅच जिंकली जाऊ शकते. एक षटकाराची आवश्यकता आहे. कोणाच्या माध्यमातून लगावला जाणार हा षटकार? निश्चितच जबरदस्त मॅच आहे. टाळ्यांचा गजर देखील होतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून. ओहो, अजून एक जबरदस्त. वा वा वा, टाळ्याचा गजर इथे मात्र होत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. डीजे होऊन जाऊन एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे मास्टर. थोडस गाण्यांचा आस्वाद होऊन जाऊ द्या. प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत तुमच्या गाण्यांवरती. तिकडे जर पाहायला गेलं तर पॅव्हलियनच्या जवळची नन्हे मुन्ने प्रेक्षक आले ते आज बेधुंद नाचताना पाहायला मिळतात डीजेच्या गाण्यांवरती. त्यामुळे थोडस गाण्याचं सिलेक्शन देखील करून ठेवा आपण. जबरदस्त मॅच आहे. 1 चेंडू आवश्यकता कितीची आहे? 1 चेंडू 6 ची आवश्यकता. मॅच चांगली होत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहे आणि म्हणूनच ही जिद्दीची लढाई इथे मात्र पाहायला मिळते. 1 चेंडू 6 ची आवश्यकता. नितीन साखळकर कित्येक वेळेला या खेळाडूने कारनामे केले. 1 चेंडू 6 ची आवश्यकता. काय मॅच आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, थोडस जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड पॉइंटचं क्षेत्ररक्षक त्याला हटवलं गेलंय, फाईनला ठेवलंय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर
डीप स्क्वेलेक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर निश्चितच काऊ कॉर्नरला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. क्षेत्ररक्षण जबरदस्त सजलाय, परंतु परंतु या शेवटच्या चेंडूवरती षटकार येणार का पाहायचा आहे. जबरदस्त मॅच, ही मॅच पाहण्यासाठी आज जर पाहायला गेलं तर श्वान देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे त्यांना देखील ही स्पर्धा आवडली आहे. ही आमची स्पर्धा आहे, आमचा देखील हक्क आहे इथे येण्याचा. जबरदस्त इथे जर पाहायला गेलं तर कोल्हापूर प्रीमियर लीग बावडाकरांचा जर पाहायला गेलं तर अभिमान वाढवणारी स्पर्धा. जबरदस्त मॅच, एक चेंडू 6ची आवश्यकता. आज जर पाहायला गेलं तर स्टेटस लावले जाणार या मॅच मध्ये. मॅच चांगली आहे. एक चेंडू 6ची आवश्यकता, एक चेंडू 6 धावा. जबरदस्त अटॅकिंग क्रिकेटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न आहे. बॅटिंग साठी कोण आहे? बॅटिंग साठी नितीन साखळकर. आज षटकार लगावला तर नितीन साखळकर प्रेमी आज स्टेटसचा भरमार होणार. नाना बॅटिंग साठी सज्ज, गणेश मगदुम देखील सज्ज झालेत. ओहो, या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव म्हणजे अजून देखील उत्कंठा दाटवणारी मॅच. आता मात्र एक चेंडू 5ची आवश्यकता. चौकार जरी आला, मॅच सुपर से ऊपर होणार. जबरदस्त मॅच, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सुपर ओव्हर पाहायला मिळेल. जबरदस्त. प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहिजे का तर जरासा आवाज होऊन जाऊ द्या तुमच्या माध्यमातून. कोल्हापूरकरांचा आवाज होऊन जाऊ द्या. वा, मॅच चांगली आहे. एक चेंडू 5ची आवश्यकता. ओहो, जबरदस्त. थँक्यू डीजे. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळाले. एकीने मॅच जिंकता येऊ शकते हे सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर दक्कन पन्नास संघाने दाखवून दिलंय. धावसंख्या थोडीशी कमी होती कारण का या मैदानावरती धावा चेस होत असताना पाहायला मिळाले, परंतु आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेला तर धावा डिपेंड केल्या जात आहे. शेवटचं षटक जबरदस्त आलं होतं गणेशने आणि म्हणूनच ही मॅच जिंकता आली आहे. जबरदस्त प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलंय, प्रत्येकाचं इथे योगदान आहे आणि म्हणूनच या मॅचचा रिझल्ट जो आहे तो दख्खन पन्नास संघाच्या बाजूने लागलाय. प्रत्येकाने इथे सौरभ महापुरेने पहिला झेल टिपला, त्यानंतर दुसरा झेल जर पाहायला गेलं तर शरद राबाळे यांच्या माध्यमातून टिपला गेला आणि त्यानंतर जे झेल टिपले ते काबिले तारीफ आहे. या मॅचचा मेन ऑफ दी मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय हे देखील पाहण्याजोग असेल. या मॅचचा मेन ऑफ दी मॅच निश्चितच मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच ज्या गोलंदाजाने 3 विकेट घेतल्या, जबरदस्त कामगिरी केली, विनायक कोचच्या बरोबरीने ज्याने एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, या मॅचचा मेन ऑफ दी मॅचचा पुरस्कार जातोय एक युवा सितारा राज पाटील. आतापर्यंत 11 धावा आणि 3 महत्वाचे बळी ज्याने इथे मात्र मिळवले तो राज पाटील ठरला या मॅचचा मेन ऑफ दी मॅचचा मानकरी, ज्याने पार्टनरशिप ब्रेक केली. राज पाटील आपल्याला नंतर दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार या मॅच नंतर.
निश्चितच आमचे परममित्र जे इचलकरंजीला बिलॉंग करतात